म्हणून ती आहुती टाकण्याकरता, दादांच्या स्मृती जपण्याकरता, त्या स्मृतीला उजाळा देण्याकरता, त्या स्मृतींना वंदना देण्याकरता खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही आलो आहोत। आणि माझी बारामतीच्या सगळ्या मतदारांनाही विनंती आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की वहिनी निवडून येणार आहेत, पण माहिती असल्यामुळे जर आपण या ठिकाणी मतदानाला जाऊन आपली मतदान रूपी आहुती ही दादांच्या स्मृतीला दिली नाही तर आपण करंटे ठरू। आणि म्हणून जसं रणरणत्या उन्हामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी या सांगता सभेकरता उपस्थित झालात, हीच अपेक्षा आहे बारामतीतला एक एक व्यक्ती, माता भगिनी, युवा बंधू सगळे या ठिकाणी 23 तारखेला मतदानाला जातील। आणि आजपर्यंत बारामतीमध्ये महाराष्ट्रातले रेकॉर्ड हे दादा करत होते, दादांच्या पश्चात वहिनींचा रेकॉर्ड हा आता बारामतीकरांना या ठिकाणी करून दाखवायचा आहे। आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। खरं म्हणजे दादांच्या पश्चात अतिशय दुःखात असताना देखील आपलं दुःख बाजूला ठेवून वहिनींनी पक्षाची आणि शासनाची धुरा सांभाळली। हे कठीण काम होतं, पण आपल्या समोर जे आदर्श आहेत त्या आदर्शांनी आपल्याला हे शिकवलंय की स्वतःचं दुःख महत्वाचं नसतं, तर जनतेचा विश्वास हा अधिक महत्वाचा असतो। जनतेच्या प्रती आपलं कर्तव्य हे अधिक महत्वाचं असतं। आणि म्हणून त्या कर्तव्याच्या भावनेनं आपलं सर्व दुःख बाजूला ठेवलं आणि वहिनींनी ही धुरा या ठिकाणी स्वीकारली। अनेक लोकांना असं वाटत होतं की वहिनींनी हे कार्य हातामध्ये घेतलंय, वहिनींचा राजकीय अनुभव हा अलीकडच्या काळातला आहे, त्या खासदार झाल्यापासनं सक्रिय राजकीय क्षेत्रात त्या आल्या आहेत, त्यामुळे ही जबाबदारी त्या सांभाळू शकतील की नाही। पण इतके वर्ष सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात आणि आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाच्या क्षेत्रात वहिनींनी कार्य केलं, दादांची साथ वहिनींनी दिली, दादांच्या पाठीशी त्या उभ्या राहिल्या, त्यामुळे राजकारण देखील अतिशय जवळून त्यांनी बघितलं। नव्हे तर त्या ठिकाणी राजकारणामध्ये मागून ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सातत्याने या बारामतीमध्ये सांभाळण्याचं काम या वहिनी करत होत्या। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं कार्य वहिनींचं मी बघितलं, मला देखील राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्ष झाली आहेत, त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता काय आहे ही आता ओळखण्याची क्षमता माझी देखील तयार झाली आहे। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे। आणि वहिनींच्या रूपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे, हे या ठिकाणी सांगताना मला या ठिकाणी यत्किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही। खरं तर अजितदादा पवारांसारखं नेतृत्व हे तयार होण्याकरता अनेक तप त्या ठिकाणी लागतात। अशा प्रकारचं नेतृत्व हे अनेक आगीच्या झळी सोसत संघर्ष एक आपलेपणा निर्माण केलेलं नेतृत्व, महाराष्ट्राच्या विकास यात्रेमध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं असं नेतृत्व, महाराष्ट्राला कुठे न्यायचंय याची पूर्ण कल्पना असलेलं
आणि त्याबद्दलचं मानचित्र असलेलं नेतृत्व, आणि हे सगळं करत असताना आवश्यक असेल त्यावेळेस कणखर, पण आवश्यकता असेल त्यावेळी अतिशय मऊ अशा प्रकारचा स्वभाव असलेलं हे नेतृत्व. खरं म्हणजे अशा प्रकारचं नेतृत्व एखाद्या राज्यामध्ये तयार होण्याकरता खूप वाट पाहावी लागते. पण हे असं आमचं तयार नेतृत्व, ज्यांनी मागच्या काळामध्ये 11 अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये मांडून त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशा दिली, उपमुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या कार्यकाळाचा रेकॉर्ड तर केलाच, पण त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राकरता जो काही पायवा आहे तो पायवा ठेवण्याचं कार्य देखील अजितदादांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच अजितदादांचं निघून जाणं हे केवळ या ठिकाणी सुनेत्राताई, पार्थ, जय यांचं नुकसान नाही, हे केवळ बारामतीकरांचं नुकसान नाही, तर या अखिल